काय झालं ताई? सांगा ना. सांगते, पण त्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. तुम्हाला जे काही हवं असेल ना ते मी देईन, पण फक्त माझा मुलगा कुठे ते सांगा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असं वाटतंय आपलं अक्कलकोट गाणगापूरच्या पवित्र क्षेत्रात रूपांतरित झालं. श्री स्वामी समर्थ. तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः. दत्त महाराज, गुरुवे नमः. आपल्याला साक्षात हे दिव्य दर्शन घडतंय यावर माझा विश्वासच बसत नाहीये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. साक्षात नृसिंह सरस्वती महाराज, साक्षात श्रीपाद श्री वल्लभ. गुरुदेवो महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री साई बाबा. त्रिमूर्ती दत्तगुरु महाराज की जय.
साईनाथ महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय। स्वामी, आमचं कुठल्या जन्मीचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला तुमचं हे दिव्य दर्शन घडलं। स्वामी, तुम्ही आमची ही गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय केली। पण स्वामी, आता तुमच्या दर्शनाची आस लागली। इतक्या रूपांमधून तुम्ही आम्हाला दर्शन दिले, आता तुमच्या स्वतःच्या रूपामधूनही दर्शन द्या। आमच्या गुरुदर्शनाला पूर्णत्व द्या स्वामी, दर्शन द्या। तुमच्या दर्शनाची आता प्रचंड आस लागली। दर्शन द्या स्वामी, दर्शन द्या, दर्शन द्या स्वामी, दर्शन द्या, दर्शन द्या स्वामी, दर्शन द्या। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी। स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी। हात जोडूनी शरण तुला मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपा सिंधु स्वामी माऊली शरण तुला मी। भक्तांचा तू तारणहारी शिवहर शंभू तू स्वामी स्वामी माऊली शरण तुला मी। भक्तांचा तू तारणहारी शिवहर शंभू तू स्वामी। अद्भुत अविस्मरणीय दर्शन, दिव्य दर्शन। हा असा दिव्य अनुभव गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही प्रथमच अनुभवतो। स्वामी देवा, आमच्या जन्माचं सार्थक झालं, उद्धार झाला आमच्या जन्माचा। हजारो लाखो जन्मांच्या तपश्चर्येने, कठोर साधनेनेही एकाच वेळी 5 गुरुकृपांचं दर्शन होणं संभव नाहीये। पण स्वामी देवा, तुमची भक्तांवर इतकी माया आहे, तुमची कृपा इतकी अफाट आहे की तुम्ही या जन्मात आम्हाला सगळ्यांना हा साक्षात्कार घडवला। आम्ही धन्य झालो स्वामी देवा, आम्ही धन्य झालो। तुमच्या चरणी आमचं जीवन सार्थक झालं। तुमच्यासारखा गुरु लाभणं
हेच आमचं सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे स्वामी देवा, खूप मोठं भाग्य आहे. तुमच्यासारखा सद्गुरू या ब्रह्मांडात दुसरा नाही. श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, आज तुमचं दर्शन मला पहिल्यांदाच घडतंय आणि पहिलंच दर्शन इतकं भव्य, इतकं दिव्य. तुम्ही आम्हाला हे महादर्शन घडवलं, हे गुरुदर्शन घडवलं. आम्ही धन्य झालो स्वामी, आम्ही धन्य झालो. शिव, कावेरी, डोळे उघडा. श्री स्वामी समर्थ. आम्ही पाचही जण वेगळे नाही. एकाच परब्रह्माची ही वेगळी वेगळी रूप आहेत. रूप बदलतं, काळ बदलतो, स्थानही बदलतं, पण गुरुतत्व एकच असतं. स्वामी, मी तर एक सामान्य भक्त आहे, तरीही तुम्ही माझा जन्मोजन्मींचा उद्धार होईल असं दिव्य दर्शन तुम्ही घडवलं. या कृपेला मी पात्र तरी कशी झाले स्वामी? हे तुझ्या प्रारब्धात होतं. कावेरी, तुझ्या मागच्या अनेक जन्मांचा पूर्वसंचित आज फळाला आला. आणि गुरुपौर्णिमेला आम्ही आमच्या भक्तांना दिलेला शब्द, दिलेलं वचन आम्ही पूर्ण करतोच. तुझी इच्छा होती ना सर्व गुरुस्थानांचं दर्शन व्हावं, सर्व गुरुरूपांचं दर्शन व्हावं. आज तुझी ती इच्छा पूर्ण झाली. शिव, संन्यास घेण्याचा अट्टहास सोडून दे आणि प्रपंचाला लाग, हीच आमची आज्ञा आहे. आणि ज्या खऱ्या गुरुच्या शोधात तू इतका काळ भटकत होतास, ते आम्हीच होत तुझे खरे गुरु, आम्हीच होत तुझे खरे गुरु, आम्हीच होत तुझे खरे गुरु, आम्हीच होत तुझे खरे गुरु. आणि ज्या खऱ्या गुरुच्या शोधात तू इतका काळ भटकत होतास, ते आम्हीच होत तुझे खरे गुरु. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय माझं. स्वामी, तुम्ही माझ्या गावात होता, माझ्या समोर होता, तरी मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. डोक्यात चुकीचा विचार घेऊन घर सोडलं, एका भोंदू माणसाला गुरु मानलं आणि खरे गुरु समोर असूनही त्यांच्याकडे पाठ फिरवली. स्वामी, मला क्षमा करा, मला माफ करा स्वामी, मला माफ करा. संसार सोडणं म्हणजे संन्यास नव्हे शिवा. संसारात राहून निरपेक्ष भाव ठेवणं, आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं, कर्तव्य करताना अहंकार न ठेवणं आणि प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करणं, हाच तुझा खरा धर्म आहे आणि हीच तुझी खरी भक्ती. स्वामी, तुम्ही माझे डोळे उघडले. आतापासून, या क्षणापासून संन्यासाचा विचार मी माझ्या डोक्यातनं दूर करतो आणि आजपासून माझं जीवन तुमच्या चरणी, तुमच्या आज्ञेत, तुमच्या भक्तीत समर्पित करतो. शिवा, तू घरी जा. तुझी आई तुझी वाट पाहते. कावेरी, हात बघू.
दत्तात्रेयाय नमः. कावेरी, हा गुरुमंत्र आहे. ओम राम दत्तात्रेयाय नमः. हा दत्तगुरूंचा गुरुमंत्र आहे. या मंत्रात दत्त तत्वाचं स्मरण सामावलं आहे. ओम म्हणजे विश्वाचा आदी ध्वनी, परमेश्वराचं परमतत्व. राम हे दत्त तत्वाशी जोडलेलं बीजाक्षर, शक्तीचं प्रतीक. दत्त म्हणजे स्वतःला भक्तांसाठी अर्पण केलेलं गुरुतत्व. अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचे पुत्र, ज्ञानस्वरूप दत्तात्रेयांना केलेलं आवाहन. आणि नमः म्हणजे संपूर्ण शरणागती, आपला अहंकार गुरुचरणी अर्पण करून केलेला नमस्कार. हा गुरुमंत्र आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आम्ही तुला देत आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कावेरी, तुझी जबाबदारी संपली. एका भरकटलेल्या आत्म्याला सन्मार्गावर आणलंस. ज्याला स्वतःचा मार्ग सापडत नव्हता त्याला योग्य वाट दाखवलीस. वेळ आलीये तुझं जे हिरावून घेतलंय ते तुला परत देण्याची. त्यांनी तुझं नशीब चोरलंय, त्याचं नशीब आता संपत आलंय आणि तुझं नशीब आता तुला परत मिळणार आहे. स्वामी, माझं नशीब चोरलंय म्हणजे कोणी चोरलं नशीब? मला काहीच कळत नाहीये स्वामी. हा विडा, हा तोच विडा आहे. याच विड्याचे मला सारखे सारखे भास होत होते. स्वामी, हाच विडा मला स्वप्नात दिसला होता. पण हा विडा तुमच्याकडे कसा? याच विड्यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य बदललं. तुझं नशीब याच विड्याच्या माध्यमातून चोरलं गेलं. माझं नशीब या विड्यामुळे? हो, याच विड्यापासून ते वर्तुळ सुरू झालं. त्याच्यापासून सुरू झालं ते चक्र,
ज्यांनी तुझं आयुष्य तुला मिळायला हवं होतं त्या वाटेवरून ते दुसऱ्या वाटेवर गेलं. पण स्वामी हे कोणी केलं? कोणी माझं नशीब चोरलं? आणि या विड्याचा माझ्या भूतकाळाशी काय संबंध आहे? कावेरी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य वेळीच मिळतं. आता अक्कलकोटला जा. तिथे गेल्यावर या विड्याचा संदर्भ तुला लागेल. तुझ्या स्वप्नांचा अर्थ तुला कळेल. तुझ्या भूतकाळावरचं आवरण दूर होईल आणि तुझं नशीब कोणी, का आणि कसं चोरलं याचं तुला उलगडा होईल. जशी तुमची आज्ञा स्वामी. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं नशीब नेमकं कोणी चोरलं होतं? सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री ही कावेरी कुठे राहिली? लवकरात लवकर अक्कलकोटला पोचायला हवंय. अक्कलकोटला पोचलो की तिला धन मिळेल आणि तिला धन मिळालं की ते तिच्याकडून हिसकावून घ्यायला मला वेळ लागणार नाही. इकडे काय बसताय? माझी जागा आहे ही. इकडे बसा. ताई, एक विचारू का? काय? तुम्ही ते शिवा नावाच्या एका तरुणाला पाहिलत का? नाही. उंच, गोरा आणि त्याला मिशी सुद्धा आहे. साधू संतांच्या शोधात फिरतोय. आम्ही खूप दिवसांपासून शोधतोय हो त्याला. तो भला माणूस नाही. तुम्ही ते आहात हे त्याला माहिती आहे. आज मार खाल्लाय म्हणून तो कायमचा गप्प बसणार नाही. काळजी घ्या. हो, मी पाहिलंय त्याला. खरंच? कसा आहे तो? आणि ठीक तर आहे ना तो? सांगा लवकर, कुठे बघितला? तो ना काय झालं ताई? सांगा ना. सांगते, पण
त्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. तुम्हाला जे काही हवं असेल ना ते मी देईन, पण फक्त माझा मुलगा कुठे ते सांगा. थांब. हो असं नाही हा. दुसऱ्याच्या अडचणीचा गैरफायदा घेऊ नका. आधी सांगा आमचा मुलगा कुठे दिसला, मग देऊ तुम्हाला हवा तेवढा मोबदला. हो हो, आम्ही शब्द देतो तुम्हाला. हो, हे काय करताय? तुमचे आभार मानतो. माझे? हो, तुम्ही जर मला भेटला नसतात तर कदाचित मी चुकीच्या दिशेनेच भटकत राहिलो असतो. खरा गुरूंचा शोध मी घेत होतो, पण माझी दिशा चुकीची होती. तुमच्यामुळे मी गाणगापुरात आलो. तुमच्यामुळे मला महादिव्य दर्शन झालं. तुमच्यामुळे मला माझे खरे गुरु मिळाले. नाही, आपल्यामुळे काहीच होत नाही. सगळी स्वामींची इच्छा असते. त्यांनीच आपल्या दोघांची भेट घडवली आणि वेळोवेळी आपल्या दोघांना एकमेकांच्या मदतीसाठी पाठवलं. हेच आहेत ना तुमचे गुरु? अष्टेश परमहंस. ते तर हे सहकुटुंब राहतात. आणि आपल्यावर महाकृपा केली. त्यांनी केलेली ही कृपा आपण कधीच विसरायची नाही. चला आता अक्कलकोटला निघूया. माझ्या मनातले कित्येक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला अक्कलकोटलाच मिळणार. मलाही अक्कलकोटला पोहोचल्यानंतर, माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या मनाला खरी शांतता मिळेल. कित्येक वर्ष आईला भेटलो नाही. तिच्या कुशीत शिरल्यावर मला माझा प्रवास पूर्ण झाल्यासारखा वाटेल. खरंय, आईची माया हीच जगातली सर्वात मोठी शांती असते. स्वार्थ आणि कपट जेवढं दुसऱ्याचं नुकसान करतात त्याहून जास्त ते स्वतःचं करतं. स्वार्थी माणसाला वाटतं दुसऱ्याचं हिसकावून घेतलं, दुसऱ्याला फसवलं की आपलं नशीब बदलेल. पण दुसऱ्याचं हिरावून घेतल्यामुळे स्वतःचं नशीब कधीच बदलत नाही. उलट स्वतःच्या कर्मावर आणखीन एक डाग पडतो.